मित्रांनो, तुम्हाला टॉप लेवलची सरकारी नोकरी पाहिजे आहे तर SSC CGL मार्फत 14,582 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे, UPSC नंतर जे पण मेन पद असतात मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते याच मार्फत भरल्या जातात। त्यामुळे जर तुम्हाला हाय सॅलरी वाला जॉब पाहिजे असेल, टॉपची पोस्ट पाहिजे असेल तर नक्की अप्लाय करा। भरपूर साऱ्या जागा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंग पाहिजे, प्लेन ग्रॅज्युएशन झालंय आणि असं पण नाही की अमुक टक्के पाहिजे, कारण की भरपूर साऱ्या भरतीमध्ये असतं कमीत कमी 60% पाहिजे, पण इथे तसं काही नाहीये। सॅलरी तुम्हाला 44,000 रुपयांपासून 1,42,000 रुपयांपर्यंत मिळते। सॅलरी पण चांगली आहे, पोस्ट पण चांगली आहे, मंत्रालय पण चांगले मिळणार आहे। त्यामुळे बिंदास अप्लाय करा, पण अप्लाय करण्याआधी समजून घ्या खूप मोठी PDF आहे, मग त्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतंय, वयाची अट काय, कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, अभ्यासक्रम कसा आहे, सगळी माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आपल्या मराठीत सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ तर लाईक बनतोच आहे आणि मित्रांसोबत शेअर करा ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, वेगवेगळ्या नोटिफिकेशन ते शोधताय तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा। तुम्ही एलिजिबल असेल तर अप्लाय करा। समजून घेऊ डिटेलमध्ये, त्याआधी असेच अपडेट पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल बटन दाबा। तुम्हाला पुस्तकं पाहिजे असेल, मागच्या वर्षीच्या नोटिफिकेशन पाहिजे असेल तर इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, त्यावर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, SSCने जसं सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये टोटल 8 नोटिफिकेशन आणणार आहे आणि त्यातली ही तिसरी नोटिफिकेशन आणलेली आहे। सगळं काही बरोबर चाललंय, त्यामुळे चांगली भरती आहे। नक्की तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे। जसं की तुम्ही PDF मध्ये वाचू शकताय, भारत सरकारतर्फे हे अपडेट आलाय। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन असते, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय, तुम्ही ते बघू शकताय। 9/6/2025 पासून 4/7/2025 पर्यंत फॉर्म भरू शकतोय। ओके, म्हणजे 9 तारखेपासून तर 4 जुलै पर्यंत। फी भरण्याची शेवटची तारीख 5 जुलै असणार आहे आणि त्यानंतर आपली जी एक्झाम होणार आहे, इथे बघा 2 एक्झाम आपली होणार आहे। पहिली असणार आहे टियर 1 एक्झाम, जी की 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिने आपल्या हातात आहे। आणि त्यानंतरची टियर 2 जी एक्झाम होणार आहे ती डिसेंबर मध्ये आहे, म्हणजे अजून भरपूर वेळ आहे। दिवाळी नंतर एक्झाम असणार आहे, भरपूर वेळ आहे। तुम्ही आज जरी अभ्यासाला सुरुवात करताय तरी तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे इथे टायपिंग टेस्ट पण असते, सर्टिफिकेट लागत नाही। पण जर का तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम ही जी ऑगस्टमध्ये होणार आहे ती देताय आणि तुम्हाला वाटतं ती एक्झाम मला चांगली गेली आहे, त्यानंतर तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता, कारण की त्याची पण टेस्ट होते। सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कुठल्या कुठल्या पोस्ट आहे त्यांची लिस्ट बघून घ्या। जसं मी तुम्हाला सांगितलं ग्रुप B आणि ग्रुप C यासाठी ही भरती होते, त्यामुळे बोललो मंत्रालयातल्या ज्या टॉप पोस्ट असतात त्या या मार्फतच भरले जातात। कुठले कुठले महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे, मग इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे त्यातला हे पोस्ट भरणार आहे। लेवल 7चं पेमेंट मिळत आहे, म्हणजे 44,900 रुपयांपासून 1,42,400 रुपयांपर्यंत प्रति महिना इथे सॅलरी जाते। ओके, मग इथे बघू शकताय वयाची अट वेगवेगळ्या पोस्टनुसार वेगवेगळी आहे, म्हणजे मॅक्झिमम तुमचं वय इथे 30 पर्यंत, पण कॅटेगरीत नसाल तर त्यातही सूट दिली आहे। म्हणजे बघा 18 ते 30 इथे दिलेले आहे पोस्टनुसार, जे की आपण पोस्ट बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे। तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे डिपार्टमेंट आहे। ओके, त्यानंतर लेवल 6चं जे पेमेंट आहे त्यामध्ये बघू शकताय 35,000 रुपये 400 पासून 1,12,400 रुपयांपर्यंत जातं। त्यानंतर लेवल 5 साठी बघू शकता 29,200 पासून 92,300 पर्यंत जातं आणि लेवल 4 साठी 25,500 पासून 81,100 रुपयांपर्यंत जाते। म्हणजे लेवल 4चं जरी तुम्हाला पोस्ट मिळाली तरी सॅलरी इथे चांगली आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तेच डिपार्टमेंट आहे, फक्त वेगवेगळ्या पोस्ट आहे, त्यानुसार इथे आपल्याला सॅलरी असते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अप्लाय करू शकतोय का, कोण कोण अप्लाय करू शकताय, पात्रता काय आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय नागरिक असावे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय वयाची अट दिली आहे, तुमचं वय जे आहे ते 1 ऑगस्ट म्हणजे 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार
आहे. मग तुम्ही ते बघू शकताय पोस्ट दिले जसं की 1 नंबर 2 नंबर तुम्ही वरती बघू शकताय त्यानुसार. आणि मराठीमध्ये अगदी सोपा ब्लॉग बनवलाय. डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मी लिंक टाकून देईल, पण त्याआधी समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा हे वाचू शकताय. PDF 113 पानी आहे, समजायला थोडी किचकट आणि अवघड आहे, पण अगदी सोप्या भाषेत सांगतोय. मग तुम्ही बघू शकता 18 ते 27 आहे. मग तुमचा जन्म कधीपासून कधीपर्यंत झाला पाहिजे ते दिलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC मधून असाल तर 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्ष, PWBD OBC असेल तर 13 वर्ष, PWBD SC ST असेल तर 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅन 3 वर्ष, अशी वयामध्ये सूट दिली आहे. तुम्ही ते चेक करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजे, तर तुमचं जे शिक्षण आहे ते 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. म्हणजे 1/8 पर्यंत तुम्ही ते पास झालेलं पाहिजे. मग काय पास झालेलं पाहिजे, मग बॅचलर डिग्री आहे तुमची इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि मिनिमम 60% मार्क पडलेले पाहिजे आणि 12वी मध्ये मॅथ्स तुमचं पाहिजे या पहिल्या पोस्टसाठी. मग मॅथ्स तुमचं असेल 12वी मध्ये तरच या पहिल्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आणि कमीत कमी 60 मार्क तुम्हाला पडलेले पाहिजे. पण तुम्हाला 60 पेक्षा कमी पडले आहे आणि तुमचं मॅथ्स पण नव्हतं तर मग ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट, कुठल्याही सब्जेक्टमधून तुमचं बॅचलर डिग्री झालेली आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय या दुसऱ्या पोस्टसाठी. त्यामुळे तुम्ही जर मॅथ्स नसेल आणि 60% कमी पडले आहे तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. आणि पहिल्या पोस्टसाठी इथे अजून एक ऑप्शन दिलं आहे, डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक झालं आहे तरी चालणार आहे. पण यासाठी तुमचा स्टॅटिस्टिकचा पेपर होणार आहे. जर का तुम्ही स्टॅटिस्टिक नुसार अप्लाय करताय, बाकीच्यांसाठी स्टॅटिस्टिकचा पेपर होणार नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स कुठे असणार आहे, तर इथे बघून घ्या. आपलं महाराष्ट्र जे आहे तुम्हाला जस्ट खाली स्क्रोल करायचं आहे आणि ते महाराष्ट्र बद्दल तुम्हाला दिसून जाईल. बघा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे ठिकाणं आहे. एक्झाम सेंटर्स आहे जे पण तुम्हाला जवळ पडेल, जिथे तुम्ही राहताय त्याच्या आसपास जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता एक्झाम कशी असणार आहे, ते Tier 1 आणि Tier 2 अशी तुमची एक्झाम असणार आहे, जी की कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल जी Tier 1 एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये अभ्यास कसा करायचा. तर याचे बुक आहे, मी तुम्हाला फ्लिपकार्टची लिस्ट इथे टॅग करून देईल, फ्लिपकार्टवरून तुम्ही मागू शकताय. मग जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड इंग्लिश हे सगळे सब्जेक्ट त्यामध्ये कव्हर होऊन जाईल. वेगवेगळे बुक आहे, तुम्ही इझिली मागू शकता आणि आजच तुम्ही अभ्यास करून द्या. जेव्हा तुमचे पुस्तक येतील तुम्ही अभ्यास जरी सुरू केला, कारण की प्रत्येकासाठी 25 क्वेश्चन आहे, 50 मार्कासाठी असणार आहे. 1 तास तुम्हाला मिळणार आहे Tier 1 एक्झामसाठी. ओके, महत्त्वाचं म्हणजे ही एक्झाम तुम्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये देऊ शकता. इंग्लिशची तर इंग्लिशमध्येच द्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच म्हणतात यार 2 मार्कावरनं राहिलो, 1 मार्कावरनं राहिलो, कारण की तुम्ही निगेटिव्ह मार्किंग लक्षात घेत नाही. निगेटिव्ह मार्किंग जे योग्य उत्तर येत आहे, जे कॉन्फिडन्स आहे तेच तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर Tier 2 जी एक्झाम असणार आहे ती तुम्ही बघू शकताय, मॅथमॅटिक्स असणार आहे, रिझनिंग अँड जनरल असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय 30 प्रश्न आहे आणि टोटल इथे तुम्हाला एकाला 3 मार्क म्हणजे टोटल 180 मार्कासाठी असणार आहे आणि 1 तास तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे सेक्शन 1 साठी 1 तास आणि सेक्शन 2 साठी तुम्हाला मिळणार आहे 1 तास. यामध्ये 60 प्रश्न 180 मार्कासाठी आणि यामध्ये टोटल 70 प्रश्न 210 मार्कासाठी. हे सेक्शन 1 साठी आहे, 2 तास 15 मिनिटं मिळणार आहे. आणि सेक्शन 2 जे आहे त्याला पण 2 तास 15 मिनिटं मिळणार आहे. आणि याचे जे बुक आहे ते पण मी तुम्हाला टॅग करून देईल, जेवढे पण अवेलेबल आहे फ्लिपकार्टवर ते मी ते टॅग करून देईल. तुम्हाला पाहिजे असेल मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. तुम्हाला जर शोधून सापडत नसेल तर ते मी तुम्हाला शोधून त्या लिंक्स प्रोव्हाइड करेल. ओके, इंग्लिश आहे, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आहे, कम्प्युटर नॉलेज टेस्ट असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय किती प्रश्न आहे, 70 प्रश्न आहे आणि एका प्रश्नाला 3 मार्क आहे, म्हणजे टोटल 210 साठी आहे. सेक्शन 2 सेक्शन 3 मध्ये बघू शकताय 20 प्रश्न आहे, एकाला 3 मार्क आहे म्हणजे 60, 15 मिनिटं याला मिळणार आहे, याला 1 तास मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं. आणि सेक्शन 2 मध्ये बघू शकताय डाटा एंट्री स्पीड, जसं मी तुम्हाला सांगितलं टायपिंगची स्पीड टेस्ट होणार आहे, तर तुम्ही तयारी करू शकता. प्रिलिमिनरी तुम्हाला चांगली केली, तुम्हाला वाटतं अरे मी एक्झाममध्ये पास होईल, मग तुम्ही त्या दिवसापासून जरी सुरू केलं 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही टायपिंगचं स्पीड वाढून येते ती एक्झाम देऊ शकताय. मग किती दिले आहे, 15 मिनिटं इथे मिळणार आहे. ते बघा 20 मिनिट फॉर द कॅन्डिडेट एलिजिबल. ओके, आणि ज्यांनी स्टॅटिस्टिक म्हणून पहिल्या पोस्टसाठी अप्लाय केलं होतं त्यांची स्टॅटिस्टिकची एक्झाम होणार आहे. 100 प्रश्नांची 200 मार्क तुम्हाला इथे असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे तुमची एक्झाम असणार आहे. डिटेलमध्ये समजून सांगितलं आहे. आता इथे बघू शकताय तुम्ही सिलेबस काय, तर सिलेबस पण डिटेलमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही इथे वाचून घ्या. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस एवढं बघत
बघायची काहीही गरज नाही आहे. तुम्हाला हे बुक मी टॅग करून देईल. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बुक सगळं इथे अवेलेबल आहे. जस्ट तुम्हाला ते मागवायचं आहे. आता अप्लाय कसं करायचं तर बघा ही वेबसाईट आहे SSC ची. यावरून आपण अप्लाय करू शकतो. इथे बघा दिले अप्लाय नाव. यावर क्लिक करून आपण अप्लाय करणार आहोत. इथे बघा आलाय कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. यासाठी अप्लाय करताय तर यावर क्लिक करा. मागे पण मी व्हिडिओ बनवले ते SSC चे, त्याचे पण अप्लाय करणं सुरू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल 8 नोटिफिकेशन येणार आहेत. ही तिसरी ते चौथी नोटिफिकेशन आहे. जस्ट अप्लाय म्हणायचं आहे. इथे ऑलरेडी लॉग इन असाल तुम्ही तर तुमचा रजिस्टर नंबर पासवर्ड कॅप्चा टाकून लॉग इन करा. नवीन असाल तर रजिस्टर करायचं आहे आणि हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा. म्हणजे पर्सनल डिटेल्स, नाव, आडनाव, ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय, 10वी 12वी कुठल्या शाखेतनं केलं आहे, कुठल्या कॉलेजमधनं केलं आहे, किती मार्क पडले आहे. त्यानंतर तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सगळं चेक करून पेमेंट करून इथे तुम्हाला भरायचं आहे. तर फक्त 100 रुपये फी असणार आहे, ती पण जनरल OBC साठी. या व्यतिरिक्त तुम्ही अप्लाय करताय तर कुठलीही फी नाही आहे. तुम्ही महिला आहात तरी तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे संधी चांगली आहे. भरपूर साऱ्या पोस्ट आहे. टॉप लेवलचा जॉब आहे. सॅलरी चांगली आहे. फक्त मेहनत करणं बाकी आहे. पुस्तकांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. प्रॉडक्टमध्ये टॅग केली आहे. तिथून तुम्ही मागू शकताय. अभ्यास सुरू करू शकताय. काही अडचण असेल कमेंट करा, इंस्टाग्रामवर मेसेज करा. आणि अशाच नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.